Yes, welcome back again. In previous lecture, we were discussing the textures of igneous rocks. Today we will go for the next, that is types of igneous textures. मग ह्या depending upon those classification, already we had considered the classification of igneous rocks. क्लासिफिकेशन आपण कन्सिडर केलं फॅनेरेटिक अँड अफॅनेटिक. हे दोन टाइप्स आपण कन्सिडर केले क्लासिफिकेशनमध्ये. टुडे वी विल गो फॉर द नेक्स्ट टाइप्स ऑफ इग्नियस रॉक्स. ह्या सगळ्यांवरती फॅनेरेटिक अफॅनेटिक हे सगळे मिक्स्ड आपण याच्यामध्ये कन्सिडर करणार आहेत. तर त्यातले टाइप्स ऑफ इग्नियस रॉक्समध्ये फर्स्ट टाइप which is been asked in our syllabus is porphyritic texture. Porphyritic texture, what is porphyritic texture? In a particular rock, if the arrangement of grains is as shown in this picture, that is larger grains are embedded in matrix or smaller crystals. म्हणजे मोठे मोठे जे ग्रेन्स आहेत ते मोठे ग्रेन्स छोट्या छोट्या स्मॉलर ग्रेन्सनी वेढलेले आहेत. मोठे ग्रेन्समध्ये आहेत सगळ्या बाजूनं स्मॉलर छोटे छोटे ग्रेन्स किंवा ग्लासी मॅटर आहे आणि सेंटरला त्याच्या मध्ये मध्ये असे मोठे मोठे ग्रेन्स अरेंज केलेले आहेत, जसं आपण या फोटोग्राफमध्ये बघू शकतो आपल्या स्क्रीनवरती. अँड इट माइट गिव द हे कशामुळे झालं असेल का मिनरल्स फॉर्म डिफरंट टेम्परेचर्स फॉर्म ॲट डिफरंट टेम्परेचर्स ॲज वेल ॲज डिफरंट रेट्स. म्हणजे हे कशामुळे झालं असेल का वेगवेगळ्या टेम्परेचर कंडिशन्समध्ये मिनरल्स जर फॉर्म झाले असतील. समजा मॅग्मा आला, मॅग्मामध्ये एक कंडिशन आहे, सुरुवातीला कूलिंग झालं मॅग्माचं आणि समजा फास्ट कूलिंग झालं सुरुवातीला. फास्ट कूलिंगमुळे एकदम फाईन ग्रेन मटेरियल तयार झालं, ग्रेन साईज कमी झाली आणि मग नंतर वरचा लेअर कूल डाऊन झाल्यावर मग खालचा लेअर थोडासा स्लो कूलिंग झालं आणि मग स्लो कूलिंग झाल्यामुळं व्हॉट विल हॅपन, स्लो कूलिंगमुळे मोठे मोठे ग्रेन्स फॉर्म होणार. मोठे ग्रेन्स फॉर्म झाले आणि या दोन सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊन एक जर रॉक तयार झाला, स्मॉलर ग्रेन्स आणि बिगर ग्रेन्स, मग त्यामुळं जे काही टेक्स्चर तयार होईल दॅट टेक्स्चर वी कॉल इट ॲज पॉर्फिरिटिक टेक्स्चर, ज्याच्यामध्ये लार्ज क्रिस्टल्स कॉल्ड फेनोक्रिस्ट. जे लार्ज क्रिस्टल्स आहेत त्याला आपण फेनोक्रिस्ट म्हणतो आणि जर स्मॉलर जे आहेत ते ग्राउंड मास आपण त्याला कन्सिडर करतो. तर लार्जर क्रिस्टल्स आर एम्बेडेड इन अ मॅट्रिक्स ऑफ स्मॉलर क्रिस्टल्स विच आर कॉल्ड ॲज ग्राउंड मास. म्हणजे मोठे मोठे क्रिस्टल्स आहेत ते ग्राउंड मासमध्ये असे एम्बेडेड झालेले असणार, सगळ्या बाजूनी ते वेढले गेलेले असणार. तर आणि दुसरं टेक्स्चर जे आहे पॉयक्लिटिक टेक्स्चर, सेकंड टाईप पॉर्फिरिटिक टेक्स्चरच्या नंतर. तर इट इज एक्झॅक्टली अपोजिट टू द पॉर्फिरिटिक टेक्स्चर. पॉर्फिरिटिक टेक्स्चरमध्ये काय मोठे मोठे ग्रेन्स जे आहेत ते स्मॉलर ग्रेन्सनी वेढलेले होते, पण पॉयक्लिटिकमध्ये काय मोठे ग्रेन्सच्या आत स्मॉलर ग्रेन्स जर फॉर्म झाले असतील तर त्याला आपण पॉयक्लिटिक टेक्स्चर म्हणतो. स्मॉलर ग्रेन्स ऑफ वन मिनरल आर कम्प्लिटली एनक्लोज्ड इन लार्ज ऑप्टिकली कंटिन्युअस ग्रेन्स ऑफ अनदर मिनरल. म्हणजे मोठा एखादा ग्रेन कन्सिडर केला आणि त्या ग्रेनच्या मध्ये पूर्णपणे समजा एखादा काही स्मॉलर ग्रेन्स जर एम्बेड झाले असतील, आतमध्ये एन्क्लोज झाले असतील, तर त्याला आपण पॉयक्लिटिक टेक्स्चर असं म्हणतो. याच्यामध्ये फेनोक्रिस्ट जे मोठे मोठे ग्रेन्स आपण पॉर्फिरिटिकमध्ये कन्सिडर केले होते फेनोक्रिस्ट कंटेन न्यूमेरस इन्क्लुजन्स ऑफ अनदर मिनरल दॅट दे एनवलप्ड विथ ग्रोथ. होस्ट क्रिस्टल इज कॉल्ड ॲज ऑयकोक्रिस्ट. म्हणजे याच्यामध्ये फेनोक्रिस्टला आपण ऑयकोक्रिस्ट असं म्हणतो कारण त्या फेनोक्रिस्टमध्ये छोटे छोटे ग्रेन्स फॉर्म झालेले आहेत, एन्क्लोज झालेले आहेत. तर दॅट इज पॉर्फिरिटिक टेक्स्चर. तर पॉयक्लिटिक टेक्स्चर, पॉर्फिरिटिक टेक्स्चरमध्ये फेनोक्रिस्ट छोट्या ग्राउंड मासनी वेढलेला आहे, छोट्या क्रिस्टल्सनी वेढलेला आहे आणि पॉयक्लिटिक टेक्स्चरमध्ये छोटे क्रिस्टल्स मोठ्या क्रिस्टलमध्ये एन्क्लोज झालेले आहेत. म्हणजे हे दोन टेक्स्चर जे आहेत ते कम्प्लिटली अपोजिट टू इच अदर आहेत. जसं पॉर्फिरिटिक टेक्स्चरमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो मोठे मोठे क्रिस्टल्स आहेत आणि त्याच्या भोवती छोटे छोटे क्रिस्टल्स आपल्याला बघायला मिळतात. द नेक्स्ट टेक्स्चर टाईप दॅट वी कॅन कन्सिडर इज ओफिटिक टेक्स्चर. ओफिटिक टेक्स्चर इज ॲक्च्युली अ टाईप ऑफ पॉयक्लिटिक टेक्स्चर. आपण जे दुसरं आता टेक्स्चर बघितलं तर ते ओफिटिक टेक्स्चरचं पॉयक्लिटिक टेक्स्चर जे बघितलं त्या पॉयक्लिटिक टेक्स्चरचं एक टाईप ही ओफिटिक टेक्स्चर आहे. पॉयक्लिटिक टेक्स्चरमध्ये काय आपण बघितलं तर मोठ्या ग्रेन्समध्ये छोटे छोटे ग्रेन्स एन्क्लोज झालेले आहेत. मग ते कुठलाही मिनरल असू दे, रॉक कोणताही असू दे, कोणत्याही रॉकमध्ये एखाद्या मिनरलमध्ये छोटे ग्रेन्स जर एन्क्लोज झाले असतील तर त्याला आपण पॉयक्लिटिक टेक्स्चर असं म्हणतो. आणि ओफिटिक टेक्स्चरमध्ये पर्टिक्युलरली वी कॅन से रेफर्स टू
envelopment of plagioclase lasts by larger clinopyroxenes and is commonly interpreted to indicate that clinopyroxenes formed later. म्हणजे जनरली याच्यामध्ये ओफिटिकमध्ये काय झालेलं आहे, एकदम छोटे छोटे ग्रेन्स प्लॅजिओक्लेजचे जे आहेत तर ते मोठ्या ऑर्थोपायरोक्सिनच्या क्लायनोपायरोक्सिनच्या क्रिस्टल्समध्ये, मोठ्या मोठ्या क्लायनोपायरोक्सिनच्या क्रिस्टल्समध्ये एम्बेड झालेले आहेत, त्याच्यात एन्क्लोज झालेले आहेत. तर त्याला आपण ओफिटिक टेक्स्चर असं कन्सिडर करतो. आणि पूर्णपणे समजा मोठ्या क्लायनोपायरोक्सिनच्या क्रिस्टलमध्ये जर छोटे छोटे प्लॅजिओक्लेजचे क्रिस्टल्स पूर्णपणे एन्क्लोज झाले असतील, पूर्ण आतमध्ये त्याच्यामध्ये राहिले असतील, तर त्याला आपण ओफिटिक म्हणतो. आणि समजा पार्शली, समजा प्लॅजिओक्लेजचा क्रिस्टल एखाद्या, तो तुम्ही डायग्राममध्ये इथं बघू शकता, हे प्लॅजिओक्लेजचे जे छोटे छोटे क्रिस्टल्स आहेत, हे प्लॅजिओक्लेजचे छोटे क्रिस्टल्स आहेत, ते क्रिस्टल्स पूर्ण हा मोठा जो क्लायनोपायरोक्सिनचा क्रिस्टल आहे, क्लायनोपायरोक्सिन पर्टिक्युलरली आपण ज्यावेळी बेसाल्टमध्ये कन्सिडर करतो तर तो क्लायनोपायरोक्सिन ऑगाईट असतो. तर त्या ऑगाईटमध्ये जर समजा हे प्लॅजिओक्लेजचे क्रिस्टल्स पूर्णपणे एन्क्लोज झाले असतील तर देन वी कॉल इट ॲज ओफिटिक टेक्स्चर. पण समजा ते पार्शली समजा झाले असतील, समजा प्लॅजिओक्लेजचा अर्धा भाग आतमध्ये आहे क्लायनोपायरोक्सिनमध्ये आणि अर्धा भाग बाहेर आहे, असं जर राहिला असेल तर पार्शली एन्क्लोजर असेल तर त्याला आपण सब ओफिटिक टेक्स्चरसुद्धा म्हणतो. तर हे ओफिटिक टेक्स्चर लॅट्स ऑफ प्लॅजिओक्लेज इन अ कोर्स ग्रेन मॅट्रिक्स ऑफ पायरोक्सिन क्रिस्टल्स. पायरोक्सिन क्रिस्टलच्या कोर्स ग्रेन मॅट्रिक्समध्ये लॅट्स म्हणजे इलॉंगेटेड प्लॅजिओक्लेजेस, म्हणजे लांब साईजचे लाट आपण म्हणतो मराठीमध्ये, तसं लॅट्स शेपचे म्हणजे लांबट आकाराचे असे क्रिस्टल जर त्याच्यामध्ये एन्क्लोज झाले असेल, वेअर इन द प्लॅजिओक्लेज इज टोटली सराउंडेड बाय पायरोक्सिन grains. म्हणजे प्लॅजिओक्लेज इज कम्प्लिटली सराउंडेड बाय प्लॅजिओक्लेज ग्रेन्स अँड द टेक्स्चर इज कॉमन इन डायबेसिस अँड गॅब्रोज. गॅब्रोजमध्ये किंवा डायबेसिसमध्ये हे टेक्स्चर जनरली कॉमन असतं. तर गॅब्रो इज ॲज वी नो ऑल नो, तर इट इज प्लुटॉनिक इक्विव्हॅलंट ऑफ बेसाल्ट. आपल्या भागात जो बेसाल्ट मिळतो तो व्होल्कॅनिक रॉक आहे आणि त्याचा प्लुटॉनिक इक्विव्हॅलंट आपण गॅब्रो कन्सिडर करतो. म्हणजे एकच प्रकारचा मॅग्मा, सेम मॅग्मा व्होल्कॅनिक लेवलला सरफेसला येऊन जर कूल डाऊन झाला तर तो बेसाल्ट तयार होतो. आणि ॲट ग्रेटर डेप्स खाली प्लुटॉनिक लेवलला जर तो फॉर्म झाला, त्याचं कुलिंग झालं तर स्लो कुलिंग होणार. स्लो कुलिंग झाल्यामुळं इट डेव्हलप्स क्रिस्टल्स, वेल डेव्हलप्ड क्रिस्टल्स तयार होतील आणि त्या वेल डेव्हलप्ड क्रिस्टल्समध्ये हे टेक्स्चर आपल्याला बघायला मिळू शकतं. Then next is graphic texture. Graphic texture is another type of texture where simultaneous crystallization of feldspar and quartz takes place. म्हणजे अशी कंडिशन निर्माण झाली मॅग्मा कुलिंगच्या वेळेला का दोन मिनरल्स ॲट अ टाईम क्रिस्टलाइज झाले. फेल्डस्पार आणि क्वार्ट्ज, आणि दोन्ही सायमल्टेनियसली क्रिस्टलाइज होत असताना त्यांची अशी अरेंजमेंट झाली का ते एकमेकांमध्ये असे एनलॉक झाले. आपण डायग्राममध्ये बघू शकतो या ठिकाणी. हिअर याच्यामधले जे इलॉंगेटेड जे क्रिस्टल्स आहेत, डार्क कलरचे जे आहेत, इलॉंगेटेड लांब लांब दिसत आहेत, असे काड्या निडल टाईप जे दिसत आहेत, दॅट आर कॉर्ड्स. आणि त्याच्या भोवती जे आहे व्हाईट कलर, दॅट इज फेल्डस्पार कम्प्लिटली. तर मग त्या फेल्डस्पारचं आणि त्या कॉर्डचं सायमल्टेनियस क्रिस्टलायझेशन झालं आणि त्याच्यामध्ये हे इलॉंगेटेड ग्रेन्स, निडल लाईक फीचर्स, त्याला क्युनिफॉर्म कॉर्ड्स असं म्हटलेलं आहे डार्कर कलरचे. तर क्युनिफॉर्म कॉर्ड जे आहेत तर ते क्युनिफॉर्म म्हणजे इलॉंगेटेड निडल लाईक स्ट्रक्चरचे, तर ते तसे जे फॉर्म झाले आणि त्या याच्यात सायमल्टेनियस